नमस्कार. रयत भवन शेतकरी मॉलच्या या पायाभरणीच्या समारंभामध्ये उपस्थित असलेले आणि आत्ताच मनोगत व्यक्त केलेले श्री किरण तावरे, श्री पृथ्वीराज जाचक, श्री संभाजीनाना होळकर, आपले सर्वांचेच आवडते नगराध्यक्ष सचिन सातव, विश्वासनाना देवगते, राजवर्धन दादा शिंदे, विनायक गावडे, अरुण सकट, अरविंद जगताप, श्री योगेश भैया जगताप, श्री मदन नाना देवकाते, श्री सुनील पवार, श्री दत्तात्रय येळे सर, श्रीयुत विश्वास आटुळे, श्री रणजित तावरे, संजय कोकरे, ॲडव्होकेट रवींद्र माने, श्री शिरीष कुलकर्णी, संगीताई कोकरे, संभाजी किरवे, शौकत कोतवाल, तसेच सईद बागवान, वसंतराव धनवट, शंकर सरक, सर्व संचालक मंडळ, तसेच या बाजार समितीचे सर्वच कर्मचारी व अधिकारी, सर्व शेतकरी बांधव, पत्रकार बंधू, तसेच ज्यांनी आता निवेदन दिलं ते सर्वच इथले व्यापारी व हमाल माथाडी कामगार, तसेच आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्वच सन्माननीय बारामतीकर. आज आपण या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं उभारण्यात येत असलेल्या रयत भवन शेतकरी मॉलच्या या समारंभासाठी सर्वजण उपस्थित आहोत. रयत भवन शेतकरी मॉल या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची पायाभरणी आपल्या सर्वांच्या साक्षीनं झाली असं औपचारिकरित्या मी आज जाहीर करते. या उपक्रमासाठी पुढाकार घेतलेला बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, संचालक मंडळ, सचिव, तसेच सर्व व्यापारी, हमाल, मापाडी आणि शेतकरी बांधवांचं मी मनापासून अभिनंदन करते. खरं तर आम्ही इथे आय कॅम्प घेतलेला होता आणि कार्यक्रम आम्ही जुन्या बिल्डिंगमध्ये केलेले होते आणि बऱ्याच दिवसांनी मी आज इथं आले आणि हबकूनच गेले की म्हणलं हे काय चाललंय. त्यांनी सुरुवातीला मला चेअरमन साहेबांनी मला अशी कल्पना दिली होती, पण मला इतकं काम झालंय हे माहिती नव्हतं. पण अत्यंत चांगला उपक्रम आदरणीय दादांच्या मार्गदर्शनाखाली इथे होतोय हे खरंच सगळ्या शेतकरी बांधवांसाठी, आपल्या सगळ्यांसाठी अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. आणि ते येताना सांगत होते की दादांनी कसं ह्याचं प्लॅनिंग केलं होतं, कसे लगेच पैसे मंजूर केले, एक्स्ट्रा पैशाची पण जरूरत होती पण ती कशी त्यांनी केली, असं सगळं वर्णन करत ते सांगत होते. बारामतीच्या कुठल्याही गोष्टीमध्ये दादा हा फॅक्टर नसला तर ती शक्यच होणार नाही आणि इथून पुढेही हा दादा फॅक्टर सगळीकडेच असणार आहे. आपल्या सगळ्यांच्या वतीनं आपल्या बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीला जवळजवळ 90 वर्षांची परंपरा आहे. शेतकरी त्याला केंद्रस्थानी ठेवून या मार्केट कमिटीनं सातत्यानं अतिशय चांगलं काम केलेलं आहे. पारदर्शक व्यवहार, शेतमालाचं अचूक वजन, त्वरित पट्टी देण्याची व्यवस्था, ई-नामद्वारे ऑनलाईन लिलाव, डिजिटल पेमेंट अशा आधुनिक प्रणालीने बाजार समिती आज राज्यातली आदर्श बाजार समिती म्हणून ओळखली जाते आणि ही खरोखरच बारामतीच्या दृष्टीने अतिशय मोलाची गोष्ट आहे. राज्यातल्या 300हून अधिक बाजार समित्यांमध्ये बाजार समिती म्हणून आपल्या बाजार समितीचा प्रथम क्रमांक मिळवला आहे आणि ही सर्वांसाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. या ठिकाणी उभारण्यात येणारा रयत भवन शेतकरी मॉल हाही प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा आपल्यासाठी ठरणार आहे. या मॉलमुळे शेतकरी आणि व्यापारी आणि ग्राहक यांना एकाच ठिकाणी आधुनिक सुविधाही उपलब्ध होणार आहेत आणि फक्त शेतकऱ्यांसाठी नाही तर अनेक वेगवेगळ्या गोष्टींसाठी सुद्धा इथं एकत्रित सर्वांनाच लाभ घेता येणार आहे. या प्रकल्पामधून बाजार समितीला दरवर्षी 2 कोटी रुपयाचं भाडं उत्पन्नापोटी मिळणार आहे.
त्यामुळे मार्केट कमिटीची आर्थिक क्षमताही मजबूत होण्यास मदत होणार आहे. भविष्यात या निधीचा उपयोग शेतकरी आणि बाजार घटकांसाठी अधिक सुविधा निर्माण करण्यासाठी करण्यात येईल. आपल्या बारामतीतले शेतकरी अत्यंत आधुनिक शेती करतात. नवनवे प्रयोग शेतात राबवत असताना द्राक्ष, डाळिंब, केळी, भाजीपाला, रेशीम इत्यादी विविध धान्य मोठ्या प्रमाणात पिकवताना आपण सगळेजणच पाहतो. त्यामुळे आपल्या भागाची ओळख राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये निर्माण झालेली आहे. आदरणीय दादांच्या दृष्टिकोनातून आपल्या बाजार समितीच्या माध्यमातून जळोजी उपबाजारातील कोल्ड स्टोरेज, ग्रेडिंग, पॅकिंग सुविधा, निर्यात केंद्र तसेच रेशीम कोषासाठी ई नामद्वारे ऑनलाईन लिलाव सुरू झाला आहे. देशामध्ये सर्वप्रथम आंतरराज्य आणि आंतरराज्य स्तरावर रेशीम कोषाचे ऑनलाईन ट्रेडिंग सुरू करून बारामती बाजार समितीने एक खरोखरचाच आदर्श निर्माण केलेला आहे. त्याचबरोबर शेतकरी मॉल, कोल्ड स्टोरेज, ग्रेडिंग सुविधा, कोष प्रक्रिया केंद्र अशा प्रकल्पामुळे शेतमालाला अधिक मूल्य मिळण्यास मदत होणार आहे. बारामती मार्केट कमिटी नेहमीच शेतकऱ्यांच्या हिताचा आणि कल्याणाचा विचार करत आलेला आहे. या मार्केट कमिटीमुळे आपल्या तालुक्यात शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला त्यांच्या घामाचा, कष्टाचा योग्य दाम मिळण्यात सातत्यानं काम केलेलं आहे. मला विश्वास आहे की रयत भवन शेतकरी मॉल हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर बारामती बाजार समितीच्या विकासाला नवे परिणाम मिळेल आणि शेतकऱ्यांसाठी आणखीन संधी निर्माण होतील. आपल्या मार्केट कमिटीला देशातील सर्वोत्तम मार्केट कमिटी करण्याचे आदरणीय दादांचे स्वप्न होते. खरं तर ते स्वप्न त्यांच्या समोरही पूर्ण झालेलं होतं, पण अजूनही त्यांच्या अनेक गोष्टी, त्यांचं ध्येय खूप मोठे विजन होतं आणि त्यामुळेच या एवढा मोठा प्रकल्प त्यांनी काही क्षणातच मंजूर केलेला होता. आणि ते सर्व पूर्ण करण्यासाठी आपण सर्वांनी एकजुटीनं काम करूयात. आपल्या मार्केट कमिटीच्या विकासासाठी आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी आवश्यक ती सर्व मदत माझ्याकडूनही होईल हा शब्द मी आपल्याला देते. मार्केट कमिटीच्या माध्यमातून शेतकरी बांधवाच्या प्रगतीसाठी सर्वांनी आजपर्यंत जसं काम केलेलं आहे तसंच यापुढेही काम करावं असं आवाहन मी सर्वच पदाधिकारी कर्मचाऱ्यांना करते. रयत भवन शेतकरी मॉल या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी बाजार समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना, सभासदांना, शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा देते. आणि आपण ज्या ज्या मागण्या केलेल्या आहेत त्या नक्कीच त्याचा सकारात्मक विचार करून आपल्याला नक्कीच कळवण्यात येईल. आपल्या सर्वांना परत एकदा मनापासून शुभेच्छा देते आणि इथेच थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.